नमस्कार. मी सौ राधा राहुल देशमुख. गजानन विजय या महान ग्रंथात संत कसे असतात याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ऐका. संत रंजलेल्या सांभाळीती, अज्ञानिया जागविती, अनाथाते नाथ होती कृपाळूपणी, संत भक्त अविभक्त दैवतापाशी नित्ययुक्त, परम सामर्थ्यवंत सतत वसंत भक्ती वनीची, ते अमृताचे निर्झर, भावनेचे क्षीरसागर, योग मार्गीचे सहचर, कल्पतरू विहंगमा, तयासी सूर्यचंद्राची उपमाही न्यून गुणांची, संत मोक्षपदा नेऊनी सोडविती धन्य, संत आत्मज्ञान प्रकाशक, संत विवेकाचे दीपक, संत भवबंध मोचक, तारक मंत्र उपदेशिती, संत पुरुषार्थाचे पर्वत, संत भक्ती सरिता वाहत, संत बंधू भावे चालत सर्वांसोबत, संत कृपेचा विस्तारू, संत नरजन्माचे सोयरू, संत सकळांसी उद्धरू जानती प्रेमी, संत सात्विकतेचे पुतळे, संत नीतीचे पुष्पमळे, संत धैर्याचे आगळे अचलगिरी, संत रुजुत्वाचे फळे, संत अनासक्ती तेज गोळे, संत अहिंसेचे कळवळे, संत महिमा अगाध, संत शांतीचे चिदंश, शब्दे ओंकाराचे घोष, संत सुखदुःख निर्विशेष उजवे डावे शोधिती, संत जनहिताची मनोगते, संत श्रद्धेची अंत कुजिते, संत विश्वासाची संदेशिते गुरुमार्गीची, मनी अचल संचारती, सदा संत देती स्फूर्ती, संत निर्वाणीचे सोबती ब्रह्मरूप अत्यंत, संत निर्गुणाचे गुणाकार, संत भवरोगाचे भागाकार, संत पाप तमासी भास्कर, संत वैद्य सर्वांना, संत योगी विरागी परोपकारी अनुरागी, झरे कृपेचे या जगी वाळवंटी जाहले, संत सत्ता भक्ती रूप, नाही तयासी विकल्प माप. असे हे महान संत आहेत. धन्यवाद.